आपण टॉपिक पाहतोय भारतीय समाज. याच्या अंतर्गत जे काही लँड रिफॉर्म झाले म्हणजे जमिनीबद्दलचे जे आहेत, जमीन अधिग्रहण झालं स्वातंत्र्यानंतर, ते जे काय सगळं घडत होतं त्यावेळेस एक भूदान चळवळ जे आहे, भूदान ग्रामदान चळवळ ही उदयास आली, जी नवसामाजिक चळवळ म्हणून ओळखली जाते, म्हणजे न्यू सोशल मुवमेंट. हे लेक्चर आधी घ्यायचा उद्देश हा आहे की भूदान चळवळीचा इम्पॅक्ट आहे आणि भूदान चळवळीनंतर लँड रिफॉर्म आपल्याला एक पाहायचं आहे. लँड रिफॉर्मचा विषय मोठा आहे. लँड रिफॉर्म ऑलमोस्ट आणखी एका सब्जेक्टच्या टॉपिकमध्ये येतो. तर आपण भारतीय समाजाचं लँड रिफॉर्म जे ग्रामीण आहे त्याच्यावरती होणारे परिणाम त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. लँड रिफॉर्मचं लेक्चर डिटेल आहे. हे लेक्चर थोडं शॉर्ट होईल कारण की हे स्पेसिफिक भूदान चळवळीविषयी आहे. ऑलमोस्ट हे लेक्चर तुम्हाला प्रिलिम्सपासून मेन्सच्या प्रत्येक टॉपिकला कामाला आहे. त्याच्यामुळं या लेक्चरवर लक्ष द्या, यातला कंटेंट लक्ष द्या, यातला कंटेंट नोट डाऊन करा. कोणाला नोट्स लागत असतील तर मला सांगा, मी पाठवतो. या नोटवर आपण सुरू करू. भूदान चळवळीविषयी आपल्याला पाहायचं. भूदान चळवळ बेसिकली काय होते. अगेन हा काय म्हणतात त्याला, इंटर सब्जेक्ट्स म्हणजे वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये हा टॉपिक आहे. त्याच्यामुळे हा टॉपिकचा रिलेव्हन्स फक्त भारतीय समाजासाठीच नाही आहे, तर ऑलमोस्ट बऱ्यापैकी सब्जेक्टमध्ये हे कव्हर होऊन जातं. तर भूदान चळवळीविषयी चर्चा करताना आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे पाहिजेत. बघा काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला एक पहिली गोष्ट पाहिजे, ब्रिटिश वसाहतवादी जो काळ आहे, ब्रिटिश वसाहतवादाचा काळ. ब्रिटिश वसाहतवाद जे आपल्याकडे आले, ब्रिटिशांना त्यांच्या देशामध्ये लोकशाही बऱ्यापैकी त्यांनी इस्टॅब्लिश केली होती. पण ज्या वेळेस त्यांचा वसाहतींचा विषय येतात तर त्यांनी त्या प्रकारच्या सुधारणा पटकन दिलेला नाही. त्यामागचं कारण हे बेसिकली आर्थिक शोषण होतं. आणखी बरंच आहे, म्हणजे त्यांनी बरीच संपत्ती, फक्त भारतच नाही तर आशियातले बाकीचे अनेक देश किंवा आफ्रिका खंडातले काही देश आहे. तर या ब्रिटिश वसाहतवादी धोरणातून एक जमीन महसुलाविषयी काही धोरणं आखली गेली. बघा, जमीन महसूल म्हणजे त्या काळातला उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत हा जमीन महसूल होता. म्हणजे लँडपासून येणारं जे रेव्हेन्यू आहे ते सर्वात महत्त्वाचा त्याचा स्रोत आहे. मग या जमीन महसूलचं जे आहे त्या जमीन महसूलच्या धोरणाबद्दल त्यांनी बऱ्यापैकी धोरणं राबवली. त्यातले कायमधारा पद्धत एक नावाची आहे. बघा, हिस्ट्रीमध्ये आहे हा टॉपिक, म्हणजे आपल्या GS1च्याच पेपरला आहे. कायमधारा पद्धत. कायमधारा पद्धतीचा जो तयार करणार आहे त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल, लॉर्ड कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिसने 1793 कायमधारा पद्धत आणली. हिस्ट्रीमध्ये आहे. आत्ता पण लक्ष ठेवलं तरी चालेल. कायमधारा पद्धत काय होती, तर कायमधारा पद्धतीमध्ये जमीन जे आहे ते कसणारे, म्हणजे जमिनीवर ॲक्च्युअली काम करणारा वर्ग आणि ब्रिटिश ज्यांना महसूल हवा होता यांच्यामध्ये एक जमीनदार नावाचा वर्ग उभा करण्यात आला. जमीनदार नावाचा वर्ग त्यांच्यामध्ये उभा, त्याला इंटरमिडिएटरी म्हणजे मध्यस्थी असं म्हणतात. मग या जमीनदारांना काय, बेसिकली ब्रिटिशांनी या जमीनदारांकडे काय जबाबदारी सोपवली होती, तर ब्रिटिशांना उत्पन्नाच्या ठराविक टक्के यांनी आणून देणे. मग तिकडे दुष्काळ असू दे, काही असू दे. मग हा जो मध्यस्थी जो जमीनदारांचा वर्ग उदयास आला, या जमीनदाराच्या वर्गाने लोकांचे शोषण करायला सुरुवात केली. म्हणजे तिथले जे आहे कष्टकरी जे आहे, शेतावर राबणारे जे मजूर आहेत, शेतमजूर आहेत, यांचं शोषण करायला सुरुवात केली. या शेतमजुरांचं बेसिकली आणखी काय काय होत गेलं, तर या शेतमजुरांना स्वतःचं जे असं आहे, त्यांना स्वतःची जमीन नव्हती, जे काय कष्ट आहे तेच करणे आणि जी मजुरी आहे त्याच्यावर त्यांचं जगणं होतं. मग या प्रचंड शोषणातून त्याच्यानंतर या ज्या प्रकारच्या मोठ्या प्रमाणात त्यांची भूमिहीनता आहे, या भूमिहीनतेतून शेतमजूर जो आहे, जो मोठा वर्ग आहे जमीन कसणारा, जमीनदारांचा वर्ग हा छोटा होता. म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा काही गावांचा समूह मिळून एक जमीनदार होता. पण जो शेती करणारा कसणारा तो वर्ग मोठ्या प्रमाणात होता. तर या वर्गाचं जे आहे तर या मोठ्या वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्याच वेळेस ब्रिटिशांच्या विरुद्ध राष्ट्रीय चळवळीने जोर धरला होता. राष्ट्रीय चळवळ म्हणजे कोणती चळवळ, जी राष्ट्रीय चळवळ ब्रिटिशांच्या अगेन्स्ट स्वातंत्र्य लढाईची चळवळ जी लढली गेली त्या चळवळीने जोर धरला होता. तर त्या चळवळीतल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यावेळेस या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि या प्रश्नामध्ये त्यांनी असं मत व्यक्त केलं की बाबा, जर जे शेतमजूर आहे यांना आम्ही न्याय मिळवून देऊ, यांना आम्ही जमिनीचं जे काय आहे योग्य रिफॉर्म करू, जमिनीचे त्यांना हक्क देऊ, अशा प्रकारचं जे आहे, या अशा प्रकारचं त्यांनी यांना कमिटमेंट केलं.
घोषणा हे केलं की त्या प्रकारचा न्याय आम्ही मिळवून देऊ, याची गॅरंटी द्यायला सुरुवात केली. तर त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हा भूमिहीन जो समाज आहे, हा भूमिहीन असलेला समाज आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड असंतोष होता, तो समाज या राष्ट्रीय चळवळीत हे झाला, सहभागी झाला. आणि त्याच्यामुळे याच्यामुळे राष्ट्रीय चळवळीला एक मोठ्या प्रमाणात पुश भेटला, म्हणजे बऱ्याच प्रमाणे. आणि राष्ट्रीय चळवळ ही अजून भक्कम झाली आणि तो लढा लढला गेला. हे सांगण्यामागचा उद्देश काय आहे बघा, हे सांगण्यामागचा उद्देश मला हिस्ट्री सांगणं नाही, हे सांगण्यामागचा उद्देश जो आहे तर लँड रिफॉर्म जे आहे, जमिनीची जे साधारणपणे अधिग्रहण करण्याचे जे कायदे वगैरे जे नंतर झालेत त्याची मुळं साधारणपणे इथं आहेत. म्हणजे हे जे सगळ्या प्रॉमिसेस आहे, हे सगळं आहे, हे कुठून आले तर त्याचा बेस हा आहे. त्याचा बेस सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांचे जमीन महसुलीचे जे कायदे आहे हा त्याचा बेस आहे. त्याच्यानंतर ते पुढं ज्याप्रमाणे आहे राष्ट्रीय चळवळीत आले ते पुढं सरकत गेले, हे अशा प्रकारचं आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा, आता काय झालंय की राष्ट्रीय चळवळीचं आहे, राष्ट्रीय चळवळीने काम केलेलं आहे. राष्ट्रीय चळवळीच्या कामानंतर राष्ट्रीय चळवळीचं जे आहे 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, भारत देश स्वतंत्र झाला. 1949ला जे आहे तर 1949ला जे आपले प्रजासत्ताक झाला, घटनेनुसार देश सुरू झाला, कायद्याचं राज्य चालू झालं, हे सगळं सर्वांना माहीत आहे. तर याच संसदेमध्ये आपल्याला स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे बनले, स्वातंत्र्यानंतर अनेक कायदे बनवले जमीन अधिग्रहणासाठी, जमिनीचं डिस्ट्रीब्युशनसाठी, योग्य प्रमाणात जे भूमिहीन आहे, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी अनेक कायदे करण्याचा निर्णय घेण्यात आला स्वातंत्र्यानंतर. पण झालं असं की हे कायदे केल्यानंतर ज्या लँडेड म्हणजे ज्यांच्याकडे जमिनी होत्या ते सर्वच काय तयार नव्हते जमिनी द्यायला. मग त्यांनी काय केलं, हा जे कायदे आहेत या कायद्याला अनेक पळवाटा शोधायला सुरुवात केली. म्हणजे समजा की 100 एक उदाहरण घेऊ आपण की साधारणपणे एखाद्या व्यक्तीला 100 एकर जमीन आहे आणि कमाल जमीन धारणा कायद्यानुसार 20 एकर आहे. तर मग पळवाटा शोधायला सुरुवात केली. म्हणजे नेमकं काय केलं तर त्या व्यक्तीने उरलेली 80 एकर ही सरकार जमा करून भूमिहीनांना वाटण्यापेक्षा त्यांनी आपापल्या जवळच्या क्लोज रिलेटिव्ह आहे जे काय आहे त्यांच्या नावावर त्या जमिनी करून दिल्या. म्हणजे या पळवाटा झाल्या. म्हणजे ज्या प्रकारे जमिनी आहे त्याच्यानंतर कोर्टात केस टाकल्या गेल्या. कोर्टात केस टाकून वेळ वाढवायचं सुरुवात केली. कोर्टात केस टाकून वेळ वाढवायला म्हणजे केस वाढवत जायचं, म्हणजे डेट वाढवत जायचं. म्हणजे ते पेंडिंग जोपर्यंत राहील तोपर्यंत हे सगळं चालूच राहतं यांच्या बाजूने. आणि बहुतेक म्हणजे केंद्रीय नेतृत्व जरी सोडले तरी राज्यातल्या बहुतेक नेतृत्व हे लँडेड क्लासमधून आलेलं होतं. लँडेड क्लास म्हणजे काय की जो असा वर्ग ज्यांनी स्वातंत्र्य लढा तर दिलेला आहे पण जो स्वतः खूप मोठ्या प्रमाणाचा जमिनीचा मालक आहे. जमिनीचा मालक असण्याचं कारण काय आहे, मागच्या लेक्चरला मी सांगितलं की श्रम, भूमी आणि भांडवल जे आहे, श्रम, भूमी आणि भांडवल. मग ह्याच्यामध्ये भूमी ही उत्पादनाचे साधन आहे बघा. भूमी ही उत्पादनाचे साधन आहे, भांडवल हे सुद्धा उत्पादनाचे साधन आहे. आणि श्रम देऊन ज्यांच्याकडे भूमी आणि भांडवल नसतं ती लोक स्वतःचे श्रम विकून साधारणपणे स्वतःचं लाईव्हलीहूड करतात. त्यांना जगण्याचं दुसरं उत्पादनाची साधनं नसतात. मग ही जी भूमी आहे असा भूमी असणारा स्वतःच्या नावावर स्वतः उत्पादनाची साधनं असणारा असा वर्ग होता जो या धोरणांसाठी निरुत्साही होता. त्याच्यामुळं या कायद्यांना अनेक विरोध त्या काळात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पुढे जाऊ बघा, हे जे आहे लँड रिफॉर्म कॉन्फ्लिक्ट जे आहे. म्हणजे आता हे सगळे लँड रिफॉर्म करायचे तर लँड रिफॉर्म करण्याचे पण कसे करायचे याच्याबद्दल पण 2 गट होते की बाबा लँड रिफॉर्म आपल्याला करायचा आहे तर लँड रिफॉर्म कसं करायचं याच्याबद्दल पण 2 गट होते. एक काय तर एक गांधीवादी विचारांचा गट होता आणि दुसरा जो आहे तो डाव्या विचारांचा गट होता. डाव्या विचारांची गटाची अशी मागणी होती किंवा त्यांचे आयडियॉलॉजीज अशा आहे, विचारधाराच अशा आहे की हिंसक मार्गाने साधारणपणे ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने आहेत ते हस्तगत करायची आणि सर्वांना समानाने वाटून द्यायची किंवा सर्वांच्या मालकीची ती करायची. हे जे आहे डाव्या लेफ्टवाल्यांचं म्हणणं होतं. आणि जे गांधीयन फिलॉसॉफी आहे म्हणजे गांधीवादी विचारधारा जी आहे ती पीसफुल होती, शांततापूर्ण मार्गाने करायचं, अहिंसेच्या मार्गाने जायचं आणि न्याय मिळून द्यायचं सर्वांना. अशा प्रकारचं जे आहे ही गांधीयन विचारधारा साधारणपणे याच्यामध्ये होती. मग झालं काय, या गांधीयन विचारधारेतूनच भूदान चळवळ जो आजचा आपला टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे पण महत्त्वाचा टॉपिक आहे, ही भूदान चळवळ उदयास आली.
या बुधन चळवळ जी उदयसेनाचं याच्या मागचं हे कारण आहे. आत्तापर्यंत जे आपण पाहिलं हे बुधन चळवळ कशी उदयास आली हे आत्तापर्यंत आपण पाहिलं. लक्षात येत असेल सर्वांना. हे एक्झामला लिहिण्यासाठी पण फार महत्त्वाचं आहे. मेन्सच्या पेपरला GSला तुम्हाला हिस्ट्रीपेक्षा इंडियन सोसायटीमध्ये जास्त विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बुधन चळवळीविषयी किंवा सर्वोदयविषयी क्वेश्चन आलेलं आहे, आपण पुढं पाहूया. म्हणजे UPSCला रिफ्लेक्ट झालेले क्वेश्चन्स आहे डायरेक्टली. याचे क्वेश्चन्स प्रीमध्ये पण येऊ शकतात, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. आणखी मी वारंवार प्रत्येक लेक्चरला तेच सांगतो बघा, ज्यावेळेस आपण शिकवत असतो त्याच वेळेस ते नोट डाऊन करा. इतर वेळेस नोट डाऊन नाही केलं तरी चालते. ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस ते नोट डाऊन करा. नेक्स्ट पहा याच्यामध्ये पुढचं जे आहे, एक मिनिट. ओके, आतापर्यंत आपण जे पाहिलं ते बुधन चळवळीचं प्री-रिक्विजिट पाहिलं. आता आपण बुधन चळवळीविषयी, ग्रामदान चळवळीविषयी थोडक्यात काय काय आहे ते पाहूया. बुधन चळवळीचा जी बुधन चळवळ उदयास आली, जी चालली आणि ही नवसामाजिक चळवळ म्हणजे न्यू सोशल मुवमेंट म्हणून मानली जाते. तर ही जी बुधन चळवळ आहे हे याचा कालावधी 1951 ते 1969 हा आहे. याचा कालावधी 1951 ते 1969 हा बुधन चळवळीचा कालावधी आहे. तर हे जे आहे 1951 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी बुधन चळवळ साधारण सुरू केली. आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे बघा. आचार्य विनोबा भावे यांनी ही बुधन चळवळ सुरू केली. गांधीजींच्या तत्वावर असं बुधन चळवळ जी आहे, तर आचार्य विनोबा भावेंचं असं म्हणणं आहे की ही गांधीजींच्या तत्वावर त्यांनी अहिंसेच्या मार्गाने केलेली चळवळ आहे. आणि या चळवळीचा उद्देश, बुधन चळवळ का मुवमेंट का सुरू करण्यात आली, याचा उद्देश ग्रामीण सामाजिक पुनर्बांधणी करणे हा होता. ग्रामीण समाजाची पुनर्बांधणी करणे हा बेसिकली या चळवळीचा उद्देश होता. ओके, लक्षात येईल. नंतर बुधन जे आहे ते स्वतःच्या इच्छेने करायचं, म्हणजे बळजबरी नाही. तुम्हाला जमिनीचं दान करायचं तर ते बळजबरी नाही करायचं, स्वतःच्या इच्छेने जमिनीचं दान करायचं. त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्यात बघा. म्हणजे ज्यावेळेस आचार्य विनोबा भावे जे आहेत, ते आचार्य विनोबा भावे हे हैदराबादला साधारणपणे तेलंगणा जे आहे आत्ताचं त्या बाजूला होते, त्यावेळेस त्यांनी हिंसाचार पाहिला होता. जो निजाम संस्थान होतं ते त्यामध्ये झालेला जो हिंसाचार होता 1947 ते 1951. आणि त्या माध्यमातून जे आहे तर जमिनीचं असमान वाटप, त्यातून आलेलं दुःख कष्ट या सगळ्यांची जाणीव होईल त्यांना. साधारणपणे अशा प्रकारची एक चळवळ उभी करावी हे त्यांचं मानस तिथून तयार झालेलं होतं बघा. आणखी एक गोष्ट आहे की डाव्यांना पर्याय म्हणून पण हे एक उत्तर होतं की डाव्यांचं जे आहे तर बुधन जमीन जे आहे जमिनीचं वाटप तर करायचं, तर पण हिंसेच्या मार्गाने न करता अहिंसेच्या मार्गाने करायचं. तर हा एक डाव्यांना पर्याय म्हणून देखील पाहिला गेला बुधन चळवळ जे आहे. नंतर त्याच्यामध्ये आहे बघा, हे महत्त्वाचं आहे फॅक्ट्स म्हणून. प्रिलिम्सला UPSCला एक्सपेक्टेड नाही आहे एवढं डीपमध्ये क्वेश्चन, पण काय सांगता येत ना, म्हणजे ज्या प्रकारे आता एक्झामचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कदाचित क्वेश्चन रिफ्लेक्ट पण होऊ शकतो. तर पहिलं पण आपल्याला GSला ज्यावेळेस आपण GSचे आन्सर्स लिहितो त्यावेळेस असे फॅक्ट टाकले तर आपले मार्क्स हे नक्की वाढतात, म्हणजे 100% आपले मार्क्स वाढण्यास मदत होते. पहिलं बुधन जे आहे हे आंध्र प्रदेश जे आपलं राज्य आहे त्या आंध्र प्रदेश राज्यातील नालकोंडा डिस्ट्रिक्ट म्हणून आहे. त्या नालकोंडा डिस्ट्रिक्टमध्ये पोचमपल्ली व्हिलेज आहे, पोचमपल्ली नावाचं व्हिलेज आहे, गाव आहे. तिथं हे पहिलं बुधन झालेलं आहे. पहिलं जे बुधन आहे ते पोचमपल्ली व्हिलेजमध्ये झालेलं आहे. सी रामचंद्र रेड्डी जे आहेत ते त्यांनी पहिलं बुधन केले. साधारण 100 एकर जमीन जी आहे ती त्यांनी दान केली होती. 100 एकर जमीन जी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी 100 एकर जमीन ही दान केली होती बुधन चळवळीमध्ये. महत्त्वाचं नाही पण फॅक्ट्स जे आहेत लिहिलं तर थोडे मार्क्स तुमचे वाढू शकतात GSला. त्याच्यामुळे आणि आलंच तर काही एवढं अवघड नाही लक्षात ठेवायला. प्रीला काय म्हणजे प्रीचं काही प्रेडिक्टेबल नाही आहे, म्हणजे इवन दिस क्वेश्चन कॅन कम. म्हणजे आत्ताच्या ज्या प्रकारचे परीक्षेचं स्वरूप आहे प्रिलिम्स फार टफ होत चाललेली आहे. त्याच्यामुळे प्रिलिम्सवर जास्त लक्ष द्या, त्याच्यानंतर मेन्सवर लिहिण्याचा जास्त सराव करा. प्रिलिम्सला एक्सपेक्टेड नाही असं मी सांगतोय, पण आलं तरी तुम्हाला लक्षात येईल आता हे पोचमपल्ली व्हिलेज जे आहे. त्याच्यामध्ये आणखी बघा
इथून जे सुरुवात झालेली आहे भूदान चळवळीची पहिली सुरुवात जे इथून झालेली आहे, त्याच्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी देशभर पदयात्रा केली. पदयात्रा म्हणजे चालत चालत देशभर आचार्य विनोबा भावे भूदान चळवळीसाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी की दान करा जमिनीचं, त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं, सर्व लोकांना समान न्याय मिळता यावा यासाठी पदयात्रा देशभरात काढल्या. साधारणपणे 1952 ते 1954 मध्ये जवळपास भूदान चळवळीमार्फत 2 ते 3 लाखाच्या एकर 2 ते 3 लाख एकर जमिनीचं भूदान हे करण्यात आलेलं होतं. म्हणजे यांच्या माध्यमातून एवढं मोठं काम झालं होतं की 2 ते 3 लाख एकर हे जमीन हे दानाच्या मार्फत मिळवून ती लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचा साधारणपणे मानस त्यावेळेस झाला होता. आणखी काय काय होतं की 1/6 तरी भूदान चळवळीमध्ये म्हणजे साधारण तुम्हाला 6 एकर असेल तर त्यातली 1 एकर तरी जमीन जे आहे ते भूदान म्हणून द्यावी असं आहे. भूदान ते ग्रामदान. आता हा एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामदान डायरेक्टली आपल्याला कुठे लिहिलेलं नाही, पण ग्रामदान फार महत्त्वाचं आहे. एक्झामला पण एक्सपेक्टेड आहे. ग्रामदानविषयी विचारलं की ग्रामदान चळवळ ही कशा प्रकारे ग्रामदान चळवळीविषयी थोडक्यात नोट लिहा किंवा ग्रामदान चळवळ ही क्रिटिकली ॲनालाइज करा, अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला UPSCला तर अतिशय येऊ शकतो. हे भूदानच्या चळवळीच्या सोबतच घडलेल्या सगळ्या घटना आहेत. ग्रामदान चळवळ पण जे आहे ही भूदानच्या चळवळीसोबतच झालेली आहे. तर काय आहे भूदान ते ग्रामदानमध्ये? गावाच्या म्हणजे भूदानमध्ये एक व्यक्ती शी रिलेटेड होते. भूदान म्हणजे एखादा व्यक्ती डोनेट करतो, एखादा व्यक्ती दान करतो, तर ती जी आहे तर ते जे होतं ते भूदानमध्ये येत होतं. पण ग्रामदानमध्ये काय येते तर संपूर्ण गाव जे आहे तर संपूर्ण गावाची संपत्ती जी मालमत्ता शेतीची जी आहे ती संपूर्ण गावाच्या नावावर तयार करणे, कोणाचीही एकाची ओनरशिप नाही, आणि जे काय गावात राहणारे मेंबर्स आहेत त्यांची सगळे ट्रस्टी म्हणून राहतील, मालक म्हणून नाही. ट्रस्टी म्हणून राहतील, मालक म्हणून नाही. अशा प्रकारची ही ग्रामदान चळवळ होती. ग्रामदान चळवळीचे आणखी आपण थोडंसं पुढं पाहूया. बघा भूदान चळवळीचे 2 टप्पे आले. भूदान चळवळीचे 2 टप्पे आले. एक टप्पा 1951 ते 1957 पर्यंतचा होता आणि दुसरा टप्पा 1958 ते 1969 पर्यंतचा दुसरा टप्पा होता. जे आहे भूदान चळवळीचा टप्पा आहे तर 1958 ते 1969 पर्यंत दुसरा टप्पा होता. विनोबांनी हे फार महत्त्वाचं आहे. विनोबांनी जवळपास 80,000 किलोमीटरचा चालत प्रवास केला भूदान चळवळीमध्ये. फार फिनॉमिनल वर्क आहे. म्हणजे 80,000 किलोमीटर चालणं हे फार फिनॉमिनल आहे की सोपं नाही आहे. 80,000 किलोमीटर या चळवळीमध्ये चालणं, त्याप्रती देशाप्रती समाजाप्रती असणारं देणं जे आहे त्या निष्ठेतून त्या भावनेतून हे सगळं केलेलं काम हे फिनॉमिनल वर्क आहे. त्याच्यातूनच पुढे जाऊन भारतरत्न जे आहे ते विनोबा भावेंना देण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारचं मोठं काम विनोबा भावेंच्या माध्यमातून झालं. 80,000 किलोमीटर ते स्वतः चालले. असंख्य जमिनी त्यांनी भूमिहीनांच्या नावावर करून दिल्या आणि ही चळवळीला एक महत्त्वाचं स्वरूप दिलं. त्यावेळेस लोकांमध्ये जनतेमध्ये जे आहे तर ते भूदानाविषयी किंवा जमिनीविषयी जे आहे किंवा ते करताना आचार्य विनोबा भावे जे आहेत यांच्याविषयी फार चांगलं मत होतं. ते आचार्य विनोबा भावे यांच्याकडे संत म्हणून पाहत, एक रिस्पेक्टेड पर्सन म्हणून पाहत आणि त्यांच्या माध्यमातून केलेलं दान हे पुण्याला जातं. अशा प्रकारे लोकांची भावना झाल्याने लोकांनी जे आहे सढळ हाताने त्यावेळी जमिनीचं दान केलं, जे की पुढे जाऊन डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी उपयोगात आलं. नेक्स्ट याच्यामध्ये पहा आपला पुढचा टॉपिक. ओके, ह्याच्यामध्ये आता पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आता भूदान तर केलं आहे आपण, जमिनीचं दान तर केलं, तर त्या जमिनीचं एक मिनिट ओके भूदान जमिनीचं दान जे आहे ते केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढं जे आहे तर आपलं कायद्याचं राज्य सुरू झालेलं होतं 1949 नंतर. आणि त्या जे काय दान आहे किंवा जे काय वाटप आहे त्याचे टायटल जे आहे त्या वाटपाचे जमिनींच्या ओनरशिपचे हे जे भूमिहीन आहे त्यांच्या नावावर करणं गरजेचं होतं त्यावेळेस. मग काय त्याच्यासाठी काय
तर हे डायरेक्टली फक्त घेऊन देणं असं नव्हतं, तर त्याला कायद्याचं साधारणपणे कायद्याची त्याला हे होती, म्हणजे कायद्याने ते ग्राह्य धरलं पाहिजे. मग या बाबतीत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्याला सुसंगत अशी जे आहे ती धोरणं राबवली, त्या प्रकारचे कायदे केले आणि जमिनी जे आहे ते वाटप करणं सुलभ केलं. म्हणजे केंद्रामध्ये त्यावेळेस पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू असताना त्यांनी अतिशय जे आहे विनोबा भावेंना त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. त्याच्यानंतर जे कायदे आहेत ते कायदे पटकन बनवण्यामध्ये मदत केली, जमिनींच्या वाटपामध्ये मदत केली. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे कायदे बनवले आणि त्या राज्यांच्या माध्यमातून जे आहे ते जे उपेक्षित होते, भूमिहीन होते, त्यांच्या नावावर जमिनी करण्यात आल्या. बघा, नंतर ह्याचं एक उदाहरण पाहिलं तर ओरिसा जे आपलं राज्य आहे, ओरिसा राज्यामध्ये ओरिसा भूदान यज्ञ बिल 1953 असं नावाचं एक बिल आलं, जे भूदान संबंधित बिल आहे. या बिलाच्या माध्यमातून एक कमिटी बनवण्यात आली, समिती बनवण्यात, भूदान यज्ञ समिती इस्टॅब्लिश. आणि या समितीचं काम काय होतं, तर या समितीमध्ये जे जमीन, म्हणजे हे कायद्याने होते आता, की जे भूदान म्हणून मिळालेले जमिनी आहे त्यांच्या नोंदी करणे, सगळं कलेक्ट करणे आणि त्या प्रमाणात जे भूमिहीन आहे त्यांच्या नावावर ती जमिनी डिस्ट्रीब्यूट करणे, लँड टायटल सहित, म्हणजे त्यांच्या नावावर पूर्णपणे त्या जमिनी. अशा प्रकारचे हे जे आहे या समिती इस्टॅब्लिश वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे मी ओरिसाचं फॉर एक एक्झाम्पल दिलं, तुम्ही हे एक्झाम्पल जसं तसं कोट करू शकता. आता पहा, हे भूदानचं जे कन्सेप्ट आला, भूदान आल्यानंतर ग्रामदान आलं. मी तुम्हाला सांगितलं की ग्रामदान जे आहे त्याच्यानंतर ही सर्वात जास्त चळवळ, म्हणजे भूदानाची चळवळ सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये झाली. म्हणजे स्वतः आचार्य विनोबा भावे यांचं भूदान चळवळीचं सुरुवातीचं केंद्र हैदराबाद होतं. त्याच्यानंतर ते केंद्र त्यांचं हैदराबादवरून बिहारला गेलं आणि सर्वात जास्त भूदान हे बिहार राज्यात झालेले आहे. मग ग्रामदान झालं. मग ग्रामदानानंतर आणखी काय काय यायला लागलं. मग काय आलं, ब्लॉक लेवललाच सगळं दान करून द्यायचं. त्या ब्लॉक लेवललाच सगळं जे आहे ती सगळी संपत्ती त्या ब्लॉक लेवलची त्या नावावर करून द्यायची. ब्लॉक लेवलची जी आहे सगळी जमीन त्या ब्लॉकच्या मालकीची आणि तिथे राहणारे सगळे जे त्या ब्लॉकमध्ये राहणारे लोक, म्हणजे 3-4 जे काय गावं असतील, 7-8, त्या सगळ्या ते जे आहे जमिनीचे ट्रस्टी असतील आणि सगळं जे आहे त्याच्यासाठी एक फंड बनवण्यात आला. मग त्या फंडच्या माध्यमातून जे काय उत्पन्न येईल ते परत डिस्ट्रीब्यूट करायचं. असं साधारण ब्लॉक दान नावाचा कन्सेप्ट आला. नंतर 1967ला जिल्हा दान आलं. म्हणजे हे साधारण कन्सेप्ट आहे बरं का याच्यामध्ये, की जिल्हा दान म्हणजे काय, की त्यांच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की आता जिल्ह्यातली सर्व जमीनच आपण काय करू, हे झालेलं नाही आहे, हे फक्त जे आहे कन्सेप्ट आलं की जिल्हा दान, सर्व जिल्ह्यातली जमीन ही कोणाच्याही नावावर न करता ती जमीन जी आहे ती जिल्ह्याच्या नावावर असेल. सगळे जिल्ह्यातील राहणारे जे जमीनधारक आहे ते ट्रस्टी असतील, त्या जमिनीतून येणारा सगळा फंड हा सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करण्यात येईल. अशा प्रकारचे कन्सेप्ट आले. त्याच्यानंतर 1971ला बिहार दान, म्हणजे पूर्ण बिहार राज्याचंच करायचं असं पण मांडलं गेलं. म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या चळवळीतून बघा किती चळवळी, वेगवेगळ्या चळवळी येतात, त्याचं हे उदाहरण आहे. याच्यातून काय वेगवेगळ्या दानांचे प्रकार पुढे आले. म्हणजे आता हे झालं भूदान, ग्रामदान, ब्लॉक लेवलचं, जिल्हा परिषद. आणखी बऱ्याच प्रकार. संपत्तीदान आलं. संपत्तीदान म्हणजे संपत्ती, त्याच्यामध्ये जमीन येत नाही, संपत्तीमध्ये भूदान येत नाही. मग बऱ्याच भांडवलदार लोकांनी काय केलं, याच्यातून एक पळवाट काढायची. तर काय करायचं की संपत्ती दान करायची, जमिनी नाही. मुळात विषय हा आहे की संपत्ती दान केल्याने ज्या व्यक्तीला जे काय मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना त्या उत्पादनांच्या साधनांची मालकी मिळत नाही. उत्पादनांच्या साधनांची मालकी मिळत नाही, तर फक्त जे आहे ते फक्त जे काय मॉनिटरी असेल किंवा इतर काय असेल त्या पद्धतीचं त्यांना बेनिफिट मिळतात, जे की मुळात जमिनीच्या माध्यमातून मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे संपत्ती दानावर बऱ्याच जणांचे चर्चा झाली की संपत्ती दान हे उपयुक्त नाही आहे. त्याच्यानंतर आणखी झालं श्रमदान अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी होतात. म्हणजे श्रम, 1 दिवस जे आहे, 2 दिवस 2 तास जे आहे एखाद्या रविवारचे, कोणी महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तुम्ही, गडकिल्ले साफ करतात किंवा रोडचा कचरा साफ करणे, अशा प्रकारचं श्रमदान आहे. त्या काळात पण श्रमदान हे कन्सेप्ट याच्यातून बाहेर यायला लागलेलं आहे. बुद्धिदान आहे, का जे काम आहे ते काम बुद्धीच्या मार्फत होणारं काम हे मोफत करून देणे, अशा प्रकारचं आहे. जीवनदान आहे. आता बघा, पहिले ग्रामदान म्हणजे जरी ब्लॉक लेवलचं झालं नसलं तरी गावाची पूर्ण जमीन ही गावाच्या मालकीची केलेली आहे. ती कुठे केलेली आहे, कोणत्या गावामध्ये केलेली आहे, तर मनग्रोथ नावाचं विलेज आहे. हमीरपूर डिस्ट्रिक्टमध्ये, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे.
हमीरपूर डिस्ट्रिक्टच्या उत्तर प्रदेशमध्ये मनग्रोथ नावाचं जे गाव आहे ते गाव पहिलं गाव होतं जे ग्रामदान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे काय, तर या गावातील संपूर्ण जमीन ही तिथल्या लोकांनी मालकी सोडली, ती संपूर्ण जमीन ग्रामसभेकडे दिली, ग्रामसभेच्या मालकीची झाली आणि त्याच्यातून जो फंड इस्टॅब्लिश केला गेला त्या फंडच्या माध्यमातून ते वितरण करण्याचं ठरलं. असं पहिलं ग्रामदान हे मॅंग्रोथला झालं. त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं ग्रामदान पण झालं, पण त्याला काही वर्ष गेली, लगेच नाही झालं, कारण की संपूर्ण गावाला मान्य असेल असा निर्णय घेणं फार कठीण असतं. त्याच्यामुळं हे तुम्ही एक्झामला कोट करू शकता, ग्रामदान कुठं झालं. त्याच्यामुळं मी म्हणलं की बुधन चळवळीचा क्वेश्चन येऊन गेलाय, तुम्हाला ग्रामदान चळवळीचा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ग्रामदान चळवळीचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो एक्झामला, ग्रामदान जी चळवळ आहे तो क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. पुढं पहा. मग आता हेच फक्त संपत्ती किंवा जमीन वितरित करणे याच्याशी रिलेटेड होतं का, तर नाही. हे फक्त संपत्ती वितरित करणे, जमीन वितरित करणे याच्याशी रिलेटेड नव्हतं. तर ग्रामदान जे आहे त्याच्यातून ग्राम भावना विकसित करणे म्हणजे काय, सोशल कॉन्शियसनेस, की आपण हे जे करतोय हे कशासाठी करतोय, तर आपले ज्या सर्व गावात राहणारे ग्रामस्थ आहेत त्यांच्यामध्ये सर्वांना समान न्याय मिळावा, सर्वांना एकत्र राहिलं जावं, सर्वांनी सहकार्याने जगावं, शांततापूर्ण वातावरण जगावं, हिंसा नसावी, अशा प्रकारचं जे सोशल कॉन्शियसनेस आहे तो जागृत करण्यासाठी ग्राम भावना हा देखील उद्देश या बुधांमध्ये होता, ग्रामदानमध्ये होता. त्याच्यानंतर ग्रामसंकल्प म्हणजे गावाने काही संकल्प केलेले आहेत की बाबा ग्रामसंकल्प, की ग्रामदानच्या माध्यमातून हा ग्रामसंपर्क आहे की जातीचा अंत करायचा आहे, अशा प्रकारचा आहे. पुढे पाहू आपण याच्यावरील. त्याच्यानंतर लोकशक्ती, याच्यातून निर्माण झालेली जी लोकशक्ती आहे त्या लोकशक्तीच्या माध्यमातून वेगवेगळी कामं करणं असं जे आहे ते ठरलं. त्याच्यानंतर राजनीती जी आहे, मग पॉलिटिक्स त्याच्यामधून कशा प्रकारचं आहे, मग पीपल्स पॉलिटी म्हणजे लोकांचं राज्य तयार होतं, हे साधारण याच्या मागचे पुढचे जे आहे ते मोठे उद्देश होते. त्याच्यामध्ये नेक्स्ट पहा. आपण जो ग्रामसंकल्प पाहिला, आपण जो ग्रामसंकल्प पाहिला त्या ग्रामसंकल्प जो आपण पाहिला त्याच्यामध्ये तमिळनाडूमध्ये जे आहे तर त्या तमिळनाडूमधील गावांचा संकल्प जो आहे तो कोणता होता, एक आपल्याला सॅम्पल म्हणून दिलेला एक्झामला लिहिण्यासाठी फार महत्त्वाचा आहे की तमिळनाडूमधील गावाचा ग्रामसंकल्प मांडला गेला. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा, तर भूमिहीनांना जमीन देणे, जे भूमिहीन आहे त्यांना जमीन द्यायची, हा गावाने केलेला संकल्प आहे. सगळ्या भूमिहीनांना जमीन द्यायची. अस्पृश्यता आणि जाती अंताचा लढा द्यायचा, म्हणजे अस्पृश्यतेचा लढा द्यायचा, जाती अंताचा लढा द्यायचा. अस्पृश्यता पूर्णपणे हटवायची, जातीचा अंत करायचा आणि सर्वांना समान करायचं. खादी आणि ग्रामोद्योग उभारायचे, जे आहे खादीचे उद्योग, ग्रामीण उद्योग उभे करणे, ज्या माध्यमातून काय होतं, ग्रामीण उद्योग उभे केल्याने त्या गावामध्ये जे आहे किंवा जे भरभराट होती, त्याच्यानंतर वेगवेगळे व्यवसाय वाढतात, लोकांच्या जीवनामध्ये आनंद होतो, अशा प्रकारचे आहे. शिक्षणाची सोय करणे, मिनिमम जे आहे काही मिनिमम शिक्षणाची त्या गावामध्ये सोय करणे, अशा प्रकारचं जे आहे ते त्या माध्यमातून मांडलं गेलं. नेक्स्ट पहा. 1963 मध्ये महत्वाचं आहे बघा, 1963 मध्ये ग्रामस्वराज्य नावाची जे आहे ते कन्सेप्ट आले 3, म्हणजे एक त्रिविध कार्यक्रम म्हणून आहे. त्रिविध कार्यक्रम आला 1900. मी हे फार डिटेल घेतलंय एक्झामच्या जे आहे, म्हणजे एवढं डिटेल तुम्हाला कुठं मिळणार नाही, हे एवढं सफिशियंट आहे बुधान चळवळ ग्रामदान चळवळीविषयी. आणि एवढं लिहिलं ना एक्झामला तर म्हणजे इतरांपेक्षा चांगले मार्क फेच होतील 100%. किंवा याच्यावर प्रीला कोणताही बीट आला एक्झामला तरी पण तुम्हाला तो लिहिण्यासारखा आहे. अगदी MPSCची जी मेन्स आहे रिटर्नची आणि प्रिलिम्सला सुद्धा आणि UPSCच्या पण मेन्सला किंवा प्रिलिम्सला सुद्धा याच्यावर लिहिण्यासारखं आहे व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर पहा, हे त्रिविध कार्यक्रम 1963 आले. त्याच्यामध्ये काय आलं, ग्रामस्वराज्य, शांतीसेना आणि खादी ग्रामोद्योग. ग्रामस्वराज्य म्हणजे काय, की जे आहे ते गावावर स्वतःचं जे राज्य आहे ते ग्रामस्वराज्य, म्हणजे गाव ऑटोनॉमस झालं, म्हणजे गावाचे निर्णय हे गाव स्वतः घेणार, त्याच्यामध्ये कोणाचे इंटरफरन्स नाहीये. मग गाव
त्यांचे टॅक्स काय असतील ते ठरवणार, गाव त्यांच्या शिक्षणाच्या सुविधा करणार, गाव दळणवळणाच्या सुविधा करणार, म्हणजे गावाच्या मार्फत सगळं. ग्राम स्वतःचं राज्य, स्वराज्य म्हणजे सगळं स्वतःचं राज्य, गावाचं स्वतःचं राज्य. शांतीसेना, त्याच्यामध्ये एक शांतीसेना तयार करण्यात यावी. शांतीसेना म्हणजे काय, की जे काही समजा हिंसक प्रसंग घडतात ते, वादविवाद होतात तर ते थांबवण्यासाठी, ते मिटवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने शांतीसेना तयार व्हावी, असा एक कार्यक्रम आखण्यात आला. आणि खादी ग्रामोद्योग आहे. ग्रामोद्योग म्हणजे जे भरभराट आहे ज्याच्यातून आपल्याला काहीतरी पुढे जाता येईल, त्याच्यासाठी खादी ग्रामोद्योग हे एक संकल्पना त्याच्यामध्ये आली. या कार्यक्रमाला त्रिविध कार्यक्रम म्हणतात. 1963ला ही संकल्पना आली. ते महत्त्वाची आहे ही सगळं, म्हणजे आपण विनोबा भावेंच्या माध्यमातून हे सगळं पाहतो. नंतर सुलभ ग्रामदान हे आणखी एक म्हणजे ग्रामदानमध्ये पहा किती आले, भूदान नंतर ग्रामदानमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे. सुलभ ग्रामदान नावाची गोष्ट आलेली. म्हणजे झालं काय, की ज्या वेळेमध्ये ग्रामदान करायचं आहे तर प्रत्येकच व्यक्ती तयार नव्हता की त्याची सगळी जमीन नावावर करून द्यायची, म्हणजे सोडायला तयार नव्हते. म्हणजे सर्व जमीनदार काय तयार नव्हते, सर्व गावं तयार नव्हती. मग ह्याच्यामध्ये काहीतरी मध्यस्थी मार्ग काढला पाहिजे, म्हणून सुलभ ग्रामदान म्हणून एक संकल्पना आली. सुलभ ग्रामदानमध्ये काय करायचं तर 1/20 भाग साधारणपणे दान करून द्यायचं. म्हणजे एखाद्याकडे 20 एकर जमीन असेल तर त्यातली 1 एकर ही सुलभ ग्रामदानच्या अंडरमध्ये ती जमीन दान करून द्यायची. कळालं? म्हणजे 1/20 जे आहे म्हणजे ते प्रत्येकाला कंपल्सरी, की तुमच्याकडे 20 एकर आहे तर त्यातली 1 एकर तुम्ही दान म्हणून द्या. याला सुलभ ग्रामदानच्या अंतर्गत ही संकल्पना मांडण्यात आली. आणि जे अशा प्रकारे एक 1/20 1 एकर जे आहे 20चा 1 भाग जे दान करतील त्यांनाच त्यांच्या पुढच्या वंशावळीला त्यांच्या स्वतःच्या जमिनी देण्यात यावं, अशा प्रकारची एक संकल्पना आली. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या टॉपिकचा, ज्याच्यावर UPSCला एक्झामला क्वेश्चन आलेला आहे, तो म्हणजे सर्वोदय जी विचारधारा आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, एक्झामला क्वेश्चन आलेला आहे. हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे, फिरून सगळं तेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर चांगलं उत्तर एक्झामला लिहू शकता. सर्वोदय विचारधारा हा भूदान चळवळीचा पाया आहे. सर्वोदय विचारधारा हा भूदान चळवळीचा पाया आहे. म्हणजे कोणतीही चळवळ असू द्या किंवा कोणतीही विज्ञानाची शाखा असू द्या का कोणतेही डिपार्टमेंट असू द्या, त्या प्रत्येकाला काहीतरी तत्त्वज्ञान असतं. तत्त्वज्ञानाशिवाय ते पुढं जात नाही. तत्त्वज्ञानाशी म्हणजे तुमची कोणती लॉ आहे, तुमची कायद्याची शाखा आहे तर त्याला पण लॉजला पण ज्युरिस्प्रुडन्स असतो. पॉलिटी आहे, पॉलिटीला पण तत्त्वज्ञान असतं, जे ॲरिस्टॉटल यांच्या काळामध्ये होतं बघा. तर म्हणजे जे काय आहे ते तत्त्वज्ञान. तर या भूदान चळवळीचं ज्यांचा पाया जो होता तो सर्वोदयाची विचारधारा होती. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय. सर्वोदय विचारधारा ही भूदान चळवळीचा पाया होता. सर्वोदय विचारधारेमध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा. म्हणजे सर्वोदय विचारधारेत नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी साधारण समाविष्ट होऊ शकतात. तर राज्यविरहित समाज तयार करणे. राज्यविरहित म्हणजे हात आहे या राज्यातला, जो आपल्याला प्रांतवादाचा टॉपिक आहे भारतीय समाजातला, तर तशा प्रकारचं नाही पाहिजे. त्या राज्यविरहित समाज तयार करणे. जातविरहित समाज तयार करणे म्हणजे जातीचा पूर्ण अंत करणे. कोणतीही जात एक्झिस्ट नाही आहे, कोणतीही जात एक्झिस्ट नाही आहे, जातविरहित समाज तयार करणे. अशा प्रकारचे जे आहे हे सर्वोदय, यातून सर्वांचा उदय होईल, सर्वजण समानतेने वागतील, सर्वजणांना सर्व न्याय्य गोष्ट मिळतील. हे साधारण सर्वोदय विचारधारेवर आधारित ही भूदान चळवळ होती, विनोबा भावेंच्या माध्यमातून झाली. अतिशय महत्त्वाची होती. त्याच्यानंतर एक्झामला काय विचारवंत लिहिणे मी तुम्हाला सांगितले. का अभ्यासक आहे भूदान चळवळीविषयी TK ओमन म्हणून, TK ओमेन म्हणून आहेत, भूदान चळवळीचा अभ्यासक आहे. त्यांनी काय सांगितलं की ही चळवळ जी आहे ही चॅरिस्मॅटिक चळवळ होती. म्हणजे चॅरिस्मॅटिक लीडर असतात बघा, की ज्यांच्या भोवती काहीतरी त्यांच्याकडे आहे गुड आणि ते खूप काही करू शकतात. अशा प्रकारचं जे चॅरिस्मॅटिक तयार होतं वातावरण, जे इंदिरा गांधींभोवती होतं. आत्ताचे भारताचे पंतप्रधान मोदी आहेत, त्यांच्या भोवती असं चॅरिस्मॅटिक लिडरशिप आहे. तसंच या चळवळी पण चॅरिस्मॅटिक मुवमेंट म्हणून साधारण पाहिली गेली. म्हणजे प्रचंड प्रमाणात लोकांनी दान केले या चळवळीला, मोठ्या प्रमाणात दान केलं. जमीन दान करणं हे साधं काम नाही आहे, मोठ्या त्याला खूप हे लागतं. पण विनोबा भावेंचं जे आहे ते सगळं जे पर्सनॅलिटीचा ऑरा आहे ते पाहून ही भूदान चळवळीमध्ये जमिनीचं दान करण्यात आलं मोठ्या प्रमाणामध्ये. हे सर्वसाधारणपणे भूदान चळवळीविषयी आपण पाहिलं. हा भूदान चळवळ एक सिंगल पॉईंट होता, त्याच्यामुळे मी हा कव्हर केला, कारण की लँड रिफॉर्ममध्ये एवढं डिटेल घेता आला नसता. लँड रिफॉर्म जो आहे तो वेगळा टॉपिक आहे, त्या वेगळ्या टॉपिकवर आपण वेगळी
तो मोठा पण टॉपिक आहे, त्याच्यामध्ये याच्यावर डिटेल सविस्तर चर्चा करता आली नसती. परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर शॉर्ट लेक्चर घेतले. शॉर्ट लेक्चर, पण हे लेक्चर च्या पलीकडे काय करायची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण की याच्यामध्ये आपण अगदी ब्रिटिशांच्या सुरुवातीपासून जमिनीची जी महसुलाची धोरणं आहे तिथून आपण पाहिलं. त्याच्यातून जमीनदार कसे उदयास आले, जमीनदार कायमदारा पद्धत जी पाहिली, तर आणि आणखी बऱ्याच पॉलिसी आल्या ज्या लँडच्या. त्याच्यातून जमीनदार कसे आले, जमीनदारांच्या नंतर ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, मग भारतीय चळवळीमध्ये नेत्यांनी आश्वासनं दिली, त्याच्यानंतर अनेक भूमिहीन सामील झाले. मग तिथून जे आहे लँड रिफॉर्मचे प्रॉमिसेस जे आहेत ते स्वातंत्र्यानंतर कायदे व्हायला लागले. ते कायदे झाल्यानंतर परत 2 आयडियॉलॉजीचा कॉन्फ्लिक्ट व्हायला लागला की भूदान चळवळ कशा मार्गाने करायची, गांधीवादी विचारांनी करायची की डाव्यांच्या विचारांनी करायची. मग त्यावेळेस गांधीवादी विचारांनी जे आहे शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने जात विनोबा भावेंनी भूदान चळवळ नावाचं संकल्पना केली, चळवळ आणली, ज्याला नवसामाजिक चळवळ देखील मानलं जातं. आणि ते जे पुढं आहे ते पुढे विकसित होत गेली. मग जमिनी दान केल्या, ते पोचमपल्लीला पहिली जे 100 एकर दान झाले भूदान. त्याच्यानंतर मनग्रोथला जे आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्याच्यावर पूर्ण गावांनी जमीन दान केली. अशा प्रकारचं जे सगळं पुढं आलं, सुलभ जे आपण पाहिलं, सुलभ ग्रामदान पण पाहिलं, हे जे आहे. आणि ही भूदान चळवळ ही नवसामाजिक चळवळ म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा, एक्झामला न्यू सोशल मुवमेंट नावाचा एखादा क्वेश्चन येतो. सामाजिक चळवळ म्हणजे न्यू सोशल मुवमेंट म्हणून देखील ही ओळखली जाते. कारण की ह्या ज्या चळवळीने आहे, ह्या चळवळीने अगदी नवीन मूल्य समाजात आणली, नवीन व्यवस्था आणली, नवीन प्रकारचे विचार आणले आणि नवीन जी मूल्ये लोकांमध्ये रुजली गेली, त्या माध्यमातून बरंच काम झालं. तर त्याच्यामुळं ही चळवळ एक नवसामाजिक चळवळ म्हणून ओळखली जाते. तर हे सगळं भूदान चळवळीविषयी टिकेल वुमन यांचं चॅरिस्मॅटिक मुवमेंट म्हणून लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला लिहिण्यासाठी सर्वोच्च विचारधारा अतिशय महत्त्वाची आहे याच्यामध्ये. तर हा टॉपिक आपला भूदान चळवळीचा कव्हर झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लँड रिफॉर्मवर डिटेल पाहणार. लँड रिफॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामध्ये पण भूदान चळवळीविषयी येईलच, पण ते आपण आधी कव्हर केल्यामुळे आपण त्याचं शॉर्टमध्ये त्या लेक्चरला पाहू. या नोटवर आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू लँड रिफॉर्म जे आहे ते पाहू. आणखी काही डाऊट असले, काहीही शंका असल्या किंवा काही अभ्यासाचे प्रश्न असले, काही विचारायचं असलं तर अकॅडमीशी संपर्क करा, सरांशी संपर्क करा. पर्सनली माझ्याशी केला तरी चालेल, अगदी तुम्ही तुषार सरांशी संपर्क केला तरी चालेल. फक्त डाऊट ठेवू नका मनामध्ये, ते लगेचच्या लगेच रिझॉल्व करा. रिझॉल्व केल्यानंतर तुम्हाला त्याचे जे आहे परीक्षेला नाही तर ऐनवेळी गडबड होते आणि त्यावेळेस ते डाऊट परत रिफ्लेक्ट व्हायला लागतं. त्याच्यामुळे डाऊट असेल तर थांबू नका. कितीही छोटा डाऊट अभ्यास होत नाही असे पण असले तरी ते संबंधी अकॅडमीशी संपर्क करा. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.